नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये. मित्रांनो, ई-के-वाय-सी करताना सेतू सुविधा केंद्र चालकाच्या चुकीमुळे अथवा स्वतः ई-के-वाय-सी केली असेल तर चुकीचा पर्याय निवडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पात्र असणाऱ्या महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यास अपात्र ठरल्या आहेत. मित्रांनो, ई-के-वाय-सी करताना नक्की कोणते चुकीचे पर्याय हे निवडले गेलेत? चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झाला. मग आता अशा महिलांबाबत शासनाच्या महिला व बालविकास विभागाने काय नवीन निर्णय घेतलेला आहे? पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याकरिता शासनाने महिला पात्र आहेत का हे तपासण्याकरिता ई-के-वाय-सीची प्रक्रिया ठेवलेली होती. मित्रांनो, ई-के-वाय-सी स्वतः किंवा सेतू सुविधा केंद्रातून करताना बऱ्याच जणांनी ई-के-वाय-सी प्रक्रियेत विचारलेले प्रश्न न समजल्यामुळे चुकीचे पर्याय निवडलेले आहेत. जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी पहिला प्रश्न असा होता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचे उत्तर निवडताना या ठिकाणी होय असे निवडायचे होते. मात्र बऱ्याच जणांना प्रश्नाचा अर्थ न समजल्यामुळे त्यांनी नाही असा पर्याय या ठिकाणी निवडला. यामुळे याचा अर्थ असा झाला की तुमच्या घरातील कुणीतरी सदस्य सरकारी कर्मचारी असून तो वेतन किंवा निवृत्ती वेतन घेत आहे. यामुळे अर्जदार महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र असताना सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरली. त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न असा होता की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर या ठिकाणी सुद्धा होय हा पर्याय निवडायचा होता. मित्रांनो, खूप साऱ्या महिलांनी या ठिकाणी सुद्धा चुकीने नाही असा पर्याय निवडलेला आहे. यामुळे पात्र असून सुद्धा त्या महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरल्या आहेत. म्हणजे काय, तर दोन्ही प्रश्नाकरिता होय होय हे पर्याय या ठिकाणी निवडायचे होते. दोन्ही प्रश्नांचे नाही किंवा एका प्रश्नाचा जरी नाही पर्याय निवडलेला असेल तर अशा महिला पात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अपात्र ठरल्या आहेत. मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रियेची अंतिम तारीख ही संपल्यामुळे आता ई-के-वाय-सी परत केल्या जाऊ शकत नाही. तसेच आधी केलेल्या ई-के-वाय-सी मध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही. यामुळे आता ज्या महिलांचा लाभ ई-के-वाय-सी करताना झालेल्या चुकीमुळे बंद झालेला आहे, अशा महिलांकरिता आता महिला व बाल विकास विभागाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तर राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना या महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या आहेत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार असून यामुळे ई-के-वाय-सी करताना चूक केलेल्या महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा आता या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल, शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून या माहितीचा लाभ हा इतरांना सुद्धा घेता येईल. तर चला, लवकरच भेटूयात अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.